नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जीवा आणि पार्थ यांना काय करावं काहीच कळत नसतं। तर आता जीवा म्हणू लागतो, ऐका ना मी काय म्हणतो। तर काव्या म्हणते, बोल काय बोलायचं आहे। तर जीवा म्हणतो, तू गप्प राहा, तुझ्यासाठी काही नाही असं म्हणत तो नंदिनीला म्हणतो, मी काय म्हणतो, या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी थोडा वेळ तरी मिळालाय, पण आपण लिटरली आत्ता एकत्र आलोय आणि तुम्ही जर अशा माझ्यापासून दूर पळालात तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही, हो की नाही काव्या। तर काव्या म्हणते, हो ना ताई, मी काय म्हणते, आज आपण एकत्रच झोपूयात का। तर नंदिनी म्हणते, हो चालेल ना, मला तर आवडेलच। तर काव्या म्हणते, ताई मला सुद्धा तुझ्याशिवाय राहवत नाही आहे ग। तर नंदिनी म्हणते, हो ना, मला सुद्धा राहवणार नाही, आपण एक काम करूया, आपण आज तर खूप मज्जा मस्ती करूयात असं म्हणत नंदिनी आता जीवाला म्हणते, जीवा मला तुमच्याकडून उशी चादर काहीच नको आहे, कारण काव्या आणि मी आज खूप धम्माल करणार आहोत। तर आता जीवा आणि पार्थची अशी अवस्था झालेली असते की यांना कसं समजावं। तर परंतु जीवा आणि पार्थचं काही नंदिनी आणि काव्य ऐकून घ्यायला तयारच नसतात। त्या दोघीही त्या दोघांना बाय असं बोलतात आणि तिथून निघून जातात। आता निघताना बाहेरून दरवाजाला कडेही लावतात, त्यामुळे दोघंही आतमध्ये अडकलेले असतात। पार्थ काव्याला आवाज देत म्हणतो, काव्या वो दरवाजा उघडा ना, तुम्हाला आपल्या रेड वेल्वेट पेस्ट्रीची शपथ आहे। परंतु ऐकेल तर काव्या कुठली। आता जीवा सुद्धा नंदिनीला आवाज देत असतो, नंदिनी सुद्धा काही ऐकून न घेता त्या दोघीही मुली तिथून निघून जातात। आता हे दोघेही मात्र रूममध्ये अडकलेले असतात। पार्थ मोठ्यानेच म्हणतो, का रे दुरावा। तर जीवा रडतच म्हणतो, का रे हबोला। दोघंही खाली बसतात आणि डोक्यावर हात मारतच म्हणतात, अपराध माझा असा काय झाला। कारण दोघांनाही एका रूममध्ये ठेवून काव्य आणि नंदिनी त्या दोघांची मजा घेत असतात। तर दुसऱ्या दिवशी नाश्ता करत असताना पुन्हा एकदा नंदिनी मजा घेत काव्याला विचारते, काव्या काल रात्री छान झोप लागली की नाही। तर काव्या म्हणते, एक नंबर, कसं आहे ना ताई, तू घोरत नाहीस त्यामुळे शांत झोप लागली होती, काही विचारूच नको, किती छान झोप लागली मला। तर आता काव्या आणि नंदिनीचंही बोलणं ऐकल्यानंतर पार्थ जीवाला म्हणतो, बघितलंस ना आपली कशी मज्जा घेत आहेत। तर विक्रम पार्थ आणि जीवाला म्हणतात, का रे तुम्हाला नाही का मजा आली। तर पार्थ म्हणतो, बाबा। तर जीवा म्हणतो, सगळं मिटल्यावर घोरत राहणाऱ्या भावासोबत कोणाला झोप लागेल आणि कोण झोपेल। तर जीवाचं हे बोलणं ऐकताच विक्रम म्हणू लागतात, लहानपणी बरे हाफ चड्ड्या घालून एकमेकांना कैची करून झोपायचा, तेव्हा झोप लागत होती का। तर आता पार्थ म्हणतो, बघा हे असं असतं। आता नंदिनी आणि काव्या हसू लागतात। तर जीवा आणि पार्थ यांची करत असणारी मस्करी पाहून मानिनीताई म्हणतात, काय ग हे पोरींनू, तुम्ही असं का वागता या मुलांशी। तर नंदिनी आणि काव्य एकमेकांकडे पाहू लागतात। तर विक्रम म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु मला सांगा पोरींनू, अजून किती दिवस या मुलांना तरसवायचा तुमचा प्लॅन आहे। तर नंदिनी आणि काव्य काही बोलण्या अगोदर जीवा म्हणतो, अच्छा म्हणजे या दोघे आता आम्हाला तरसवणार आहेत तर, आणि आम्ही जर यांना तरसवलं तर मग यांच्याकडून गाणी सुरू होतात, का रे दुरावा, का रे अबोला। तर पार्थ म्हणतो, नाहीतर काय, या ओजी बोक्याने तुम्हाला जर तरसवलं तर मग तुम्हाला खेळण्यातला बोका आठवतो ना काव्य मॅडम, मग आता कुठे आहे तुमचा बोकुडी असं म्हणत आता पार्थ काव्याला चिडवू लागतो। आता त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते। तर आशाताई म्हणतात, बरं मी बघते असं म्हणत आशाताई आता कोण आलं हे पाहण्यासाठी जातात। तर इकडे मानिनीताई म्हणू लागतात, ए बरं पोरांनो ऐका, तुमची नाही लुटूपुटीची भांडणं सुद्धा आता नकोशी वाटतायत। आता तुम्हा चौघांचं भांडण मिटलंय ना, तुम्ही चौघांनी सुद्धा एकमेकांचे हात घट्ट पकडले आहेत ना, तर मला असं वाटते की हे हात आयुष्यभर सोडू नका, एकमेकांची आयुष्यभर अशीच साथ द्या। असं हे सगळं काही मानिनीताई आणि मुलांचं बोलणं चालू असतं। इकडे मात्र हे ऐकल्यानंतर वसुआत्यांचा चांगलाच चळफळाट होत असतो। वसुआत्या चिडलेल्या असतात। वसुआत्या आता रम्याला म्हणू लागतात, रम्या खाली बघितलंयस का, अगं खाली सगळ्यांची मज्जा मस्करी आणि आनंदात आहेत। मला तर या सगळ्यांचा खूप राग येतोय आणि सगळ्यात जास्त राग तर त्या आशाचा येतोय। साधं नाश्ता करायला सुद्धा ती आपल्याला खाली बोलावत नाही। मला तर अशा आयुष्याचा खूप कंटाळा आलाय, असं वाटतं कुठेतरी दूर निघून जावं। तर आता रम्या मात्र तिच्या हातात लाल कलरचं भांडं घेऊन त्याच्याकडे पाहत असते आणि वसुआत्यांना म्हणते, थांब, एकदा का माझं लग्न झालं की तुला लांब पाठवून देते। आता हे ऐकल्यानंतर वसुआत्यांना धक्काच बसतो। वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं तुझं काय झालंय, तू काय बोलतेस, काय वागतेस, तुझं तुला तरी कळतंय का। अगं बाई नक्की काय झालंय तुला, म्हणजे तू कुठे घाबरलीस का, किंवा तू एखादी गोष्ट पाहिली आहेस का, किंवा तू एखादा असे काही गोष्टी वाचल्यास का की ज्याच्यामुळे तू अशी वागतेस। रम्या अगं काय झालंय नक्की तुला, तुझ्याकडे पाहूनही मला भीती वाटते।
अगं का अशी वागतेस, बोल ना. आता रम्या काहीच बोलत नसते आणि त्या लाल रंगाच्या भांड्याकडे पाहत असते. वसू आत्या हातातील ते काढून घेतात आणि म्हणतात ते ठेव अगोदर. अगं तुझ्याकडे पाहून दिवसेंदिवस माझी भीती वाढत चालली आहे. नक्की तू अशी का वागतेस कळेल का मला? आणि काल रात्री काय चाललं होतं ग तुझं? काल रात्री तर मोठमोठ्याने श्वास घेत होतीस. मी तर घाबरले आणि उठून पाहिलं तर तुझे डोळे तर सताड उघडे होते. नक्की काय चाललंय रम्या तुझं? आणि रम्या तू तर रात्री डोळे उघडे ठेवून अशी सिलिंगकडे काय पाहत होतीस? अगं मी पाहिलं तर तुझे डोळे सताड उघडे आणि सिलिंगकडे पाहत होतीस. तुझा लक्षही नव्हता. अगं सिलिंगकडे काय बघत होतीस? अगं बाई बोल, काय झालंय नक्की? काय बघत होतीस सिलिंगकडे? आता मात्र रम्या रागानेच वसुआत्यांच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते हेच की एखादी बॉडी जर सिलिंगमध्ये लपवली तर किती छान होईल ना. म्हणजे आत्तापर्यंत अशी बॉडी कोणी सिलिंगमध्ये लपवलीच नसेल आणि ती जर लपवली तर कोणाला कळणारही नाही. आता रम्याचं हे बोलणं ऐकून वसुआत्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो. वसुआत्या म्हणतात रम्या काय तुझ्या मनात विचार चालू आहेत? तू कसले विचार करतेस, काही कळेल का? ए बाई तुझ्या अशा वागण्यामुळे दिवसेंदिवस खरंच मी घाबरतीये तुला. काय चाललंय तुझं? तू ठीक आहेस ना? रम्याकडे पाहत वसुआत्या घाबरतात आणि म्हणतात रम्या खरंच मला तुझी भीती वाटते ग. तुझं हे वागणं नक्की काय चाललंय मला काहीच कळत नाही. रम्या म्हणते खरंच? मग चांगलं आहे. वसुआत्या म्हणतात काय? तर रम्या म्हणते हो चांगलं आहे. आज तुला भीती वाटते, हळूहळू सगळ्यांना माझी भीती वाटू लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वांचा नाश्ता करून झाल्यानंतर सर्वांच्या गप्पा चालू असतात. तर त्याचवेळी आशाताई येतात आणि म्हणतात काव्याताई तुमच्या गेस्ट आले आहेत. आता काव्या मागे वळून पाहते तर त्या काउन्सिलिंगच्या मॅडम आलेल्या असतात. त्यांना पाहून काव्या आणि पार्थ एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर पार्थ त्यांना म्हणतो नमस्कार, या बसा ना. आता त्यांना बसायला सांगताच विक्रम विचारतात कोण आहेत? मी यांना ओळखलं नाही. तर पार्थ ओळख करून देत म्हणतो की आमच्या काउन्सिलिंगच्या मॅडम आहेत. तर त्यानंतर आता काव्या त्यांना म्हणते मॅडम तुम्ही असं अचानकच कसं काय येणं केलं? तर त्या मॅडम म्हणतात अचानक म्हणजे अगं बघता बघता 6 महिने निघून गेले आहेत पण तरीसुद्धा तुम्ही तुमचा निर्णय कळवलाच नाही आहे. आता मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर विक्रम म्हणतात म्हणजे तुमच्या डोक्यात अजूनही डिवोर्स घ्यायचा वेळ आहेच का? आता मात्र कोणी काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या वसुआत्यांना म्हणते आता पुढच्या गोष्टींना सुरुवात करावी लागेल. वसुआत्या घाबरताच रम्याला विचारतात कुठली पुढची गोष्ट? तू कुठल्या पुढच्या गोष्टीबद्दल बोलतेस? रम्या ग तुला नक्की काय बोलायचंय? रम्या म्हणते आज त्या चौघांच्याही नात्याचे 6 महिने संपत आले असतील ना, म्हणजे आज शेवटचा दिवस असेल. वसुआत्या म्हणतात हो. तर रम्या म्हणते मग आता माझ्या कामाला सुरुवात करायलाच हवी, कारण आता चौघही हेच म्हणतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं चौघही एकत्रच बोलतात की आम्हाला डिवोर्स नको आहे. आता या चौघांचं एकत्र उत्तर ऐकून काउन्सिलिंगसाठी आलेल्या त्या मॅडम हसतात आणि म्हणतात मला वाटलंच होतं. खरं तर मला हे माहीत होतं तुमचा निर्णय काय असणार, कारण काव्या अगं तुमचा हा प्रवास मी अगदी जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे आणि त्यातही तुमची केस ज्यांनी मला हँडओव्हर केली त्यांनी तुमच्याबद्दल सगळं काही मला सांगितलं होतं. आणि काव्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी ती प्रेस कॉन्फरन्समध्ये तू जे काही बोलली आहेस ते मी ऐकलं आहे आणि हो त्याखाली कमेंटही केली आहे. आणि जीवा नंदिनी तुमची जरी मी काउन्सिलर नसली तरीसुद्धा मी तुमचे ब्लॉग्स पाहिले आहेत हां, आणि त्याखाली मी कमेंटही केली आहे #नंदिनी ये ना. आता मात्र चौघही एकमेकांकडे पाहत हसू लागतात, कारण चौघांचंही नातं इतकं छान आणि चांगल्या वळणावर आलेलं असतं की त्या काउन्सिलिंगच्या मॅडमही खूप खुश होतात. तर काउन्सिलिंगच्या मॅडम पुढे म्हणू लागतात काय आहे ना तुम्ही चौघांनीही तुमच्या नात्याचा इतका छान पद्धतीने स्वीकार केला, इतका छान पद्धतीने तुमचं नातं तुम्ही स्वीकारलं आहे ते पाहून मी खरंच खूप भावनिक झाली आहे. खरं सांगायचं तर तुमची केस मला इतकी फावली आहे की माझ्या आयुष्यातली ही अशी एकमेव केस आहे जी मी खरंच आनंदाने स्वीकारली आणि आनंदाने त्या केसबद्दलचा अभ्यास करायलाही मला आवडला. आणि म्हणूनच मी माझ्या इतर डिवोर्सच्या ज्या काही केसेस आहेत, माझे जे क्लायंट्स आहेत त्यांना तर तुमची केस स्टडी म्हणून मी ऑफर करणार आहे, कारण तुमच्या केसची स्टडी केल्यानंतर मला नाही वाटत की कुठलाही क्लायंट डिवोर्सच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचेल. आता सर्वच जण टाळ्या वाजवतात. विक्रम मानिनीताई खूप खुश असतात. तर काव्या आणि नंदिनी एकत्रच म्हणतात खरंच मॅम आमचा निर्णय झाला आहे, आता आम्हाला डिवोर्स नको आहे. परंतु त्याचवेळी मानिनीताई म्हणतात नाही आता माघार घेऊन चालणार नाही, कारण तुम्ही डिवोर्सच्या वाटेपर्यंत आला होता आणि आता ठरल्याप्रमाणे तुम्हाला डिवोर्स घ्यावाच लागेल. तुम्ही चौघांनीही डिवोर्स घ्यायचा आहे. आता हे ऐकल्यानंतर
चौघांनाही धक्का बसतो. चौघेही मानिनीताईंकडे पाहू लागतात की नक्की मानिनीताई अशा का बोलत आहे. कोणाला काहीच कळत नाही. तर विक्रमही म्हणू लागतात, नाही नाही, मानिनी अगदी बरोबर बोलते आहे. मी मानिनीच्या मताशी सहमत आहे. आता हे ऐकताच जीवा म्हणतो बाबा, तर पार्थ म्हणतो बाबा तुम्ही हे काय बोलताय. नाही बाबा, तुम्ही असं काही बोलू शकत नाही, कारण आम्हाला हे लग्न हवं आहे. तर त्याचवेळी नंदिनीचे आई वडील त्या ठिकाणी आलेले असतात. नंदिनीचे वडील आवाज देत म्हणतात थांबा. आता सर्वच जण मागे वळून पाहतात तर त्या ठिकाणी नंदिनीचे आई वडील आलेले असतात. आता नंदिनीचे वडील म्हणतात मुळात आम्हाला हे लग्न मान्यच नाहीये आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की तुम्ही या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त व्हावं. आता बाबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी, काव्य, जीवा, पार्थ यांना धक्काच बसतो. नंदिनी पुढे येते आणि म्हणते बाबा तुम्ही हे काय बोलताय. बाबा आम्हाला डिवोर्स नको आहे, आम्हाला हे लग्न हवं आहे, कारण आम्ही आमच्या नात्याला स्वीकारलं आहे. तर मानिनीताई म्हणू लागतात लग्न तर आम्हालाही हवं आहे, परंतु त्या अगोदर या जबरदस्तीच्या नात्यातून, या जबरदस्तीच्या लग्नातून तुम्हाला डिवोर्स घेऊन वेगळं व्हावंच लागेल. आता काव्या म्हणते नक्की तुम्ही काय बोलताय, काहीच कळत नाहीये. तर मानिनीताई म्हणू लागतात मीच म्हणाले होते ना, म्हणजे आम्ही सर्वजण म्हणालो होतो की लग्नानंतर होईलच प्रेम. मग आता असं म्हणताच शारदाताई म्हणतात डिवोर्स नंतर होईलच तुमचा पुन्हा. असं म्हणत शारदाताई आणि मानिनीताई एकत्रच म्हणतात पुनर्मिलन सोहळा. आता जीवा म्हणतो काय, तर विक्रम म्हणतात प्रेमानंतरचा लग्न सोहळा. आता चौघही खुश होतात. तर काव्या म्हणते एक मिनिट आई, अगं हे काय चाललंय, पुनर्मिलन सोहळा. तर विक्रम म्हणतात अरे तुम्हाला कळत नाहीये का, तुमचं लग्नानंतर प्रेम झालंय ना. तर मानिनीताई म्हणतात मग आता होणार आहे प्रेमानंतरचा लग्न सोहळा. आता देशमुखांच्या घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर त्या मॅडम विचारतात मी काही बोलू का. तर विक्रम म्हणतात हो नक्कीच. तर त्या मॅडम म्हणू लागतात कोण आजारी पडू देत असं डॉक्टरला कधीच वाटत नाही. अगदी तसंच आमचंही असतं. कधीही कोणाचं नातं तुटावं असं आम्हाला कधीच वाटत नाही. आम्ही नेहमीच ते नातं जोडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जर डिवोर्स नंतर असा पुनर्मिलनाचा भव्य सोहळा होणार असेल तर माझीही डिवोर्सला काहीच हरकत नाहीये. असं म्हणत त्या मॅमनेही आता चौघांनाही डिवोर्स घेण्याचा सल्ला दिलेला असतो. सगळेच जण खुश असतात. देशमुखांच्या घरी अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर मॅम पुढे म्हणतात माझा तर सपोर्ट असेल या डिवोर्ससाठी, कारण त्यानंतर पाहायला मिळणार आहे पुनर्मिलनाचा सोहळा. तर नंदिनीचे वडील म्हणतात अगदी बरोबर, तुम्ही यांच्या डिवोर्सच्या तयारीला सुरुवात करा, तोपर्यंत आम्ही सुरुवात करतो यांच्या लग्नाच्या तयारीला. तर विक्रम म्हणू लागतात अगदी बरोबर, लवकरच पाहायला मिळणार आहे आपल्या घरचा भव्य दिव्य असा लग्न सोहळा. तर मॅम म्हणतात बरं मी आता येऊ का. तर विक्रम म्हणतात हो, पण हो या लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण आम्ही तुम्हाला आत्ताच देत आहोत, अगत्य येण्याची कृपा करावी. तर मॅडम म्हणतात की हो मी नक्कीच येईन. असं म्हणत आता काउन्सिलिंगच्या मॅडम तिथून निघून जातात. आता नंदिनी जीवाकडे पाहत असते तर काव्या पार्थकडे. चौघांनाही काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मानिनीताई म्हणतात बोला बोला, काहीतरी बोला. पण आता नंदिनी, जीवा किंवा काव्या आणि पार्थला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर जीवा म्हणतो हो बोलतो, पण अगोदर या धक्क्यातून तर बाहेर येऊ देत. तर पार्थ म्हणतो हो ना, या धक्क्यातून तर आम्हाला बाहेर तर येऊ द्यात. तर आता मानिनीताई म्हणतात तुम्हाला हा धक्का द्यावा हे चौघांचं आमचं रात्रीच ठरलं होतं, पण कसं बसं आतापर्यंत पोटात मावून ठेवलं होतं. आता विक्रम मानिनीताईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात बरं केलं, नशीब आत्तापर्यंत तुम्ही ही गोष्ट पोटात ठेवू शकलात. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात बोला, काहीतरी बोला. शारदाताई म्हणतात काय मग पुन्हा लग्न करायचं आहे ना. आता चौघही पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहतात. तर जीवा खुश होतो आणि म्हणतो पुन्हा सप्तपदी. तर नंदिनी विचारते पुन्हा मेहंदी रंगणार. तर आता पार्थही खुश होतो आणि विचारतो पुन्हा मंगळसूत्र घालता येणार. तर काव्य विचारते पुन्हा लग्नपत्रिकाही छापल्या जातील. आता चौघही एवढे उतावळे असतात की प्रश्नावर प्रश्न विचारून आता घरच्यांना मात्र भांबावून सोडतात. आता घरातली ह्या चौघांवरही हसू लागतात, कारण चौघही लग्नासाठी एवढे उतावळे आणि खुश असतात की ते पाहून घरात खूप आनंदाचं वातावरण असतं. आता काव्याला पार्थशी बोलायचं असतं आणि म्हणूनच काव्या म्हणते आलोच, चला ना लवकर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हणत आता काव्या पार्थला घेऊन तिथून निघून जाते. तर आता जीवा म्हणू लागतो मला सुद्धा नंदिनीसोबत थोडं बोलायचं आहे. असं म्हणत आता जीवा नंदिनीला घेतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो. आता ही सगळेच जण खोटं कारण देऊन निघून गेलेत हे मानिनीताईंना चांगलंच माहीत असतं. मानिनीताई म्हणतात हो हो माहीत आहे, जा जा बोला तुम्ही. असं म्हणत त्या चौघांनाही पाठवून देतात. तर त्यानंतर मानिनीताई, शारदाताई, विक्रम आणि नंदिनीचे वडील चौघही एकत्र येतात
आणि आता चौघांनीही आपल्या मुलांच्या संसाराचा विचार करत, त्यांच्या सुखाचा विचार करत, त्यांच्या लग्न सोहळ्याची तयारी करायची ठरवलेली असते. तर दुसरीकडे काव्या पार्थला रूममध्ये घेऊन येते. पार्थच्या डोळ्यात पाहत ती लगेच पार्थला घट्ट अशी मिठी मारते. तर ते पाहून पार्थही खूप खुश होतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा यांनीही आपलं नातं स्वीकारलेलं असतं. तेही एकमेकांना घट्ट मिठी मारत आपल्या नात्याचा स्वीकार करत एकमेकांच्या प्रेमामध्ये हरवून गेलेले असतात. तर जीवा नंदिनीला म्हणतो, चकाचक बाई, आपलं लग्न होणार आहे पुन्हा, आणि यावेळी तर मी अगदी मनापासून लग्न करणार आहे, आणि तेही माझ्या चकाचक बाईसोबतच. असं म्हणत जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्यही खुश असतात. काव्या पार्थला म्हणते, मी यावेळी सुद्धा रडणार आहे, परंतु दुःखाने नाही तर आनंदाने रडणार आहे. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, यावेळी प्रत्येक विधी मी आनंदाने करणार आहे. तर जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आणि यावेळी सगळ्यांचे चेहरे हसरे असतील, अगदी अल्बम करून घ्यावा असेच असतील. तर दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो, मी घोड्यावर बसून तुमच्या घरी वरातही घेऊन येईन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा नंदिनीला म्हणतो, मी ना माझ्या आजोबांची कार घेऊन तुला सासरी घेऊन येईन. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, मी सासरी येताना माझा बोकं असेल ना माझ्यासोबत. तर पार्थ आता होकार देतो. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, त्या कारसोबत आपल्या प्रेमाचं प्रतीक आपली रिक्षासुद्धा असेल ना. तर जीवा म्हणतो, हो नक्कीच. तर नंदिनी म्हणते, आता सगळं काही सहज सोपं वाटायला लागलं आहे. असं म्हणत नंदिनी आता जीवाला मिठी मारते आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात. तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ एकमेकांच्या नजरेत एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात. आणि त्याचवेळी त्यांना भानावर आणण्यासाठी मानिनीताई त्या ठिकाणी आलेले असतात. पार्थ आणि काव्या ज्यावेळी मानिनीताईंना पाहतात त्यावेळी त्या थोड्या लाजू लागतात. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या मिठीत असतात आणि त्यांना भानावर आणण्यासाठी शारदाताई त्यांच्या रूमपर्यंत पोहोचतात. आता तेही ज्यावेळी आईला पाहतात त्यावेळी त्यांनाही काय बोलावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे मानिनीताई पार्थ आणि काव्याला म्हणतात, अरे हो, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की तुम्हाला जेवढं साधं सोपं आणि सरळ वाटतंय तेवढं हे लग्न साधं सोपं आणि सरळ नाही आहे. तर काव्य आणि पार्थ एकत्रच विचारतात, म्हणजे? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शारदाताई नंदिनीला म्हणतात, आणि आणखीन बऱ्याच गोष्टी असतील. तर आता नंदिनी आणि जीवा एकत्रच विचारतात, म्हणजे? आता देशमुखांच्या घरात सर्वजण एकत्र बसतात आणि विक्रम या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत म्हणतात, म्हणजेच आता बघण्यापासूनच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. म्हणजे नवरा मुलगा मुलींना बघण्यासाठी रितसरपणे त्यांच्या घरी जाणार आहे. त्या अगोदर मुलींना मागणी घालण्याचा फोनही केला जाईल आणि रितसर मुली बघण्याचा कार्यक्रमही पार पडेल. तर मानिनीताई म्हणतात, मी काय म्हणते, दरवेळी मुलानेच का जावं मुलीला बघण्यासाठी तिच्या घरी आणि तिथेच का व्हावा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम? शारदाताई म्हणतात, अगदी बरोबर. यावेळी जर असं केलं तर मुलीच मुलाच्या घरी आल्या तर म्हणजे आम्हाला सुद्धा कांदे पोहे खाण्याची जरा संधी मिळेल ना. तर मानिनीताई म्हणतात, अगदी बरोबर. तर जीवा म्हणतो, तुम्हा दोघांना ना वेड लागलंय, वेड. तर मानिनीताई म्हणतात, लागू देत ना वेड, कारण कसं आहे ना, शहाणपणाचा काय उपयोग? तसंही शहाणपणाने जग चालतं, परंतु प्रेमाच्या जगात वेडेच लागतात. असं म्हणत सर्वजण एकत्रच नंदिनीचं वाक्य पूर्ण करतात. तर आता सर्वजण खूप खुश असतात, आनंदाचं वातावरण असतात. तर विक्रम म्हणतात की मी आता जाहीर करतो की लग्नाची सुपारी फुटली. असं म्हणत आता लग्नासाठी जय्यत तयारीला लागायचं यासाठी सगळ्यांचं प्लॅन चालू असतं. तर त्याचवेळी त्या ठिकाणी रम्या येते आणि विचारते, कोणाचं लग्न? आता मात्र सर्वजण रम्याकडे पाहतात, परंतु कोणी काहीच बोलत नाही. तर पार्थ ठणकावून रम्याला सांगतो, आमचं लग्न. पुन्हा एकदा काव्य आणि मी लग्नबंधनात अडकणार आहोत. का? तुला काय करायचं आहे? म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकावा याप्रमाणे तुला आणि तुझ्या आईला काही प्लॅन करायचं आहे का? आता रम्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, पार्थ असं काय बोलतोयस? मी तुला अगोदरच सांगितलंय ना. तर काव्या रम्याला म्हणते, एक मिनिट रम्या. असं म्हणत काव्या आता रम्याला शांतपणे सांगते की आम्ही चौघही पुन्हा एकदा लग्न करणार आहोत. म्हणजे अगोदरच्या सगळ्या गोष्टी विसरून जे काही घडलं होतं त्या सगळ्या गोष्टी मागे टाकत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची ठरवली आहे. काव्या रम्याला पुढे म्हणते की आम्ही आता डिवोर्स घेऊन मोकळे होणार आहोत आणि पुन्हा एकदा परत एकदा अगदी मनापासून लग्नबंधनात अडकणार आहोत. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. रम्याला अश्रू अनावर होतात, कारण पार्थ काव्यासोबत पुन्हा लग्न करणार ही गोष्टच रम्याला मान्य नसते. पण
सगळ्यांना विश्वास बसावा की आपण या सगळ्यात बदललो आहोत आणि म्हणूनच रम्या नाटक करत म्हणते, खरंच चांगली ही गोष्ट, तुम्ही खूप छान डिसिजन घेतला आहे. खरंच तुम्हा चौघांचंही खरंच अगदी मनापासून अभिनंदन. रम्या काव्याला म्हणते, काव्या तुला वाटत असेल की मी हे सगळं काही मुद्दामहून बोलते, परंतु नाही, मी जे बोलते ते अगदी मनापासून बोलते. मला मान्य आहे की मी आतापर्यंत चुकले. पार्थला मिळवण्यासाठी मी खूप काही प्रयत्न केलेत, परंतु आता मला कळतंय की नाही, माझी चूक झाली. कारण पार्थचं आणि माझं लग्न तर होऊच शकलं नाही, परंतु या सगळ्यात मात्र आमची मैत्रीही तुटली. पार्थचा माझ्यावर असणारा विश्वासही मी गमावून बसले आहे. एकेकाळी आमची किती छान मैत्री होती, परंतु आता आमच्या मैत्रीत ना विश्वास राहिला आहे ना एकमेकांसोबतचं बोलणं. त्यामुळे आता मी ठरवलं आहे की यात आता मूव ऑन व्हायचं. त्यामुळे तुम्हीच मलासुद्धा तुमच्या या कार्यक्रमाचा भाग बनवाल का? म्हणजे तुमच्या या सोहळ्याचा मी सुद्धा भाग बनवू शकते का? पण तुम्हाला वाटलं तर. आता मात्र सर्वच जण शांत होतात. तर मानिनीताई म्हणतात, रम्या म्हणते, मला माहीत आहे की तुम्ही माझ्यावर किंवा माझ्या आईवर विश्वास नाही ठेवू शकत, कारण आम्ही असं कधी बोललो नाही. परंतु मी आता आईलाही समजावेन, आईलाही सांगेन की बस झालं, पुरे झालं आहे तर सगळं काही. कारण पार्थ तर मला मिळणार नाही, कारण पार्थचं काव्यावर प्रेम आहे. त्यामुळे मी आता या गोष्टीचा विचार करून किंवा पुन्हा काहीतरी कारस्थानं करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा आता जे काही समोर आहे ते मी स्वीकारलं आहे आणि अगदी मनापासून स्वीकारलं आहे. आता रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वजण रम्याकडे पाहत असतात, कारण रम्याचं हे नाटक आहे की रम्या खरंच मनापासून बोलत आहे, यावर कोणाचाच विश्वास बसत नसतो. तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ म्हणू लागतो, नाही, मला तर या रम्याचं वागणं खरं वाटत नाही. मी तिच्या या वागण्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तिच्यावर फोकस करावाच लागेल. तर काव्या म्हणते, काय गरज आहे पार्थ प्लीज तिचा विषय सोडा. तर त्याचवेळी जीवा त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, नाही काव्या, हे इतकं सहज आणि सोपं नाही आहे. आपलं लग्न होईपर्यंत तरी आपल्याला त्या रम्यावर लक्ष ठेवावाच लागेल, तिच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवावा लागेल. तर दुसरीकडे वसू त्या रम्याला म्हणतात, रम्या तुला सगळेजण मूर्ख वाटतायत का की सर्वजण तुझ्यावर अगदी मनापासून आणि सहजपणे विश्वास ठेवतील? रम्या म्हणते, नाही, ते एवढे मूर्ख नाही आहेत, पण ते आता माझ्याबद्दलच बोलत असतील एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे आता पार्थ म्हणतो, कोणाकोणाला वाटते की रम्याचं वागणं योग्य आहे, त्यांनी हात वर करावेत, परंतु कोणीच हात वर करत नाहीत. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. आता नक्की रम्याचं हे कारस्थान यशस्वी होईल का आणि रम्याला या सगळ्यामध्ये यश मिळेल का, की आता चौघांचंही प्रेम रम्याला दाखवून देईल का, की प्रेमाची ताकद काय असते हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.